नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या माणसातील काही दोषाचे वर्णन केले आहे. जर तुम्हाला एखाद्यांमध्ये हे दोष दिसले तर तुम्ही त्यांच्याशी मैत्री करणे टाळले पाहिजे. आपल्याला जीवनात अनेक लोक भेटतात. एक चांगला मित्र जीवनात आनंद आणतो. वाईट लोकांशी मैत्री केल्याने आपले आयुष्य उद्ध्वस्त होते. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींबद्दल काही दोषांचे वर्णन केले आहे, जे जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसले तर कधीही त्यांच्याशी कधीच नाते जोडले जाऊ नये. या दोषांबद्दल जाणून घेऊयात. नंबर एक स्वार्थी व्यक्ती. आचार्य चाणक्य म्हणाले की खऱ्या मैत्रीत स्वार्थाला स्थान नाही. जर एखाद्या व्यक्ती वैयक्तिक फायद्यासाठी तुमच्याशी संबंध ठेवत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. अशा लोकांची मैत्री महागात पडू शकते. नंबर 2 कपटी व्यक्ती. प्रामाणिकपणा हा मैत्रीचा किंवा कोणत्याही नात्याचा पहिला नियम आहे. जे लोक कपटी आणि विश्वासघात करतात ते मैत्रीला पात्र नाहीत. चाणक्य म्हणतात की विश्वासघात करणाऱ्यांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. नंबर 3 चुकीच्या मार्गावर चालणारे. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या, धर्माचे पालन न करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहावे. असे लोक आयुष्यात एखाद्याला भरकटवू शकतात. आचार्य चाणक्य यांच्या मते अशा लोकांशी मैत्री कधीही करू नये. नंबर 4 ध्येय नसलेले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ध्येय असते. दुसरीकडे ज्याच्या जीवनात ध्येय नसते तो नेहमीच गोंधळलेला राहतो आणि इतरांनाही गोंधळात टाकतो. म्हणून आचार्य चाणक्य म्हणाले की ध्येय नसलेल्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये. नंबर 5 रागीट व्यक्ती. रागीट लोकांशी कधीही मैत्री करू नका. आचार्य चाणक्य यांच्या मते जो माणूस स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो केवळ स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी त्रास देऊ शकतो. शिवाय अनेक प्रसंगी तो तुमच्यावर रागावू शकतो. नंबर 6 खोटे बोलणारा व्यक्ती. माणसाने खोटे बोलणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी लांब राहिले पाहिजे, कारण हे व्यक्ती चांगल्या व्यक्तीला जाळ्यात अडकवतात. नंबर 7 निर्लज्ज व्यक्ती. या व्यक्तीपासून नेहमी सांभाळून राहिले पाहिजे. अशा व्यक्ती चांगल्या माणसाला फसवतात आणि बोलल्यानंतर निर्लज्ज होऊन बसतात. नंबर 8 चरित्रहीन स्त्रिया. चाणक्य यांच्या मते अशा स्त्रियांशी कधीही व्यवहार करू नये, त्यांच्या संगतीत राहू नये, कारण अशा स्त्रिया चांगल्या माणसाला फसवतात. नंबर 9 दो गलेवाले व्यक्ती. चाणक्य यांच्या मते दुतोंडे व्यक्ती म्हणजे तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी लांब राहावे, कारण अशा व्यक्ती खूप धोकादायक असतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.